प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर जिल्ह्याची सूत्रे मोहिते पाटलांच्या हाती या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका. राजकारणात कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, विजय कसा मिळवायचा हे शिकावं तर विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून. 2009च्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला आणि एकंदरीत त्यांच्या राजकारणाला त्यानंतर उतरती कळा सुरू झाली. परंतु 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेत माढा लोकसभा मतदारसंघामधून विजयसिंह मोहिते पाटील यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. त्याचबरोबर 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि माढा या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवून दिला. 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि मोहिते पाटील यांनी परत एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्या निवडणुकीमध्येही मोहिते पाटील यांनी चमत्कार घडवून आणला आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार म्हणून निवडून आणलं. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असो अथवा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असो किंवा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असो, आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या विकासात विजयसिंह मोहिते पाटील यांनी निर्णायक भूमिका बजावलेली आहे. त्यामुळं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ते नेहमीच खरतर किंगमेकरच्या भूमिकेत राहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा याचं ज्यावेळी तिकीट वाटप होत होतं त्यावेळी मोहिते पाटील म्हणजेच विजयसिंह मोहिते पाटील यांचा शब्द हा अंतिम मानला जात होता. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये ज्यावेळी मोहिते पाटील यांनी ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळी जो प्रभाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होता किंवा जो मान सन्मान त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मिळत होता, तो मान सन्मान किंवा तो प्रभाव मात्र त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये आपला राखता आला नाही किंवा तो मान सन्मान सुद्धा त्यांना मिळाला नाही. भविष्यातील राजकीय गणिते ओळखून मोहिते पाटील यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि ते शरद पवार यांच्या बरोबर आले. धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यामधून उमेदवारी घेतली. विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या बरोबर येणं यामुळं पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि एकंदरीत महाविकास आघाडीचं बळ वाढलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती निवडून आल्या, परंतु त्यांना निवडून आणण्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांनी पडद्यामागून मोठी भूमिका निभावली. त्याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील असोत अथवा धैर्यशील मोहिते पाटील असोत अथवा जयसिंह मोहिते पाटील असोत, यांनी प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यामध्ये पडद्यामागून मोठी सूत्रे हलवली आणि त्याचा फायदा पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये तसेच मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये जे निर्णायक लीड प्रणिती शिंदे यांना मिळालं, त्या निर्णायक लीडमध्ये मोहिते पाटील यांची भूमिका ही महत्वाची राहिली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार ठरवले जातील त्यामध्ये मोहिते पाटील यांची भूमिका ही महत्वाची राहील. आणि विशेष करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील जे विधानसभेचे उमेदवार असतील ते निवडण्यामध्ये मोहिते पाटील यांची भूमिका ही महत्वाची राहील.
माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला आणि या बालेकिल्ल्यामध्ये यावेळी मोहिते पाटील यांनी उत्तम जानकर यांना उमेदवारी देण्याचं ठरवलेलं आहे, तसा शब्द सुद्धा त्यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे नारायण पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील। त्यांची उमेदवारी एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक प्रकारे जाहीर केलेली आहे। माढा विधानसभा मतदारसंघामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील किंवा अभिजित पाटील हे उमेदवार असण्याची दाट शक्यता सध्या तर दिसून येत आहे। माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे आणि मोहिते पाटील हे पारंपरिक विरोधक मानले जातात। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टीने आपले जे पारंपरिक विरोधक आहेत त्या विरोधकांना कशा पद्धतीनं त्यांचा पराभव होईल याच दृष्टीनं मोहिते पाटील हे जोरदार रणनीती आखू शकतात किंवा त्या दिशेने ते पावले उचलताना दिसत आहेत। आणि एकंदरीत माढ्यामध्ये सध्या बबनदादा शिंदे यांची राजकीय कोंडी होताना दिसते। ते अजित पवार यांच्या गटामध्ये आहेत, परंतु बबनदादा शिंदे यांनी त्यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांच्या बरोबर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली। त्यामुळं बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे हे विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतील अशा पद्धतीची चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि एकंदरीत राज्यामध्ये सुरू आहे। परंतु माढा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी कोणाला द्यायची या संदर्भात ज्यावेळी शरद पवार हे निर्णय घेतील त्यावेळी त्या निर्णयामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचं मत किंवा त्यांची भूमिका ही महत्त्वाची राहील हे मात्र नक्की। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून अनेक नेते इच्छुक आहेत। यामध्ये प्रामुख्याने भगीरथ भालके, त्याचबरोबर अप्रत्यक्षरित्या प्रशांत परिचारक, त्याचबरोबर इतर नेतेही शरद पवार यांच्या संपर्कात आहेत। परंतु प्रशांत परिचारक यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळू शकते अशा पद्धतीची जोरदार चर्चा ही सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। प्रशांत परिचारक यांचे समर्थक कार्यकर्ते त्यांची ही मागणी आहे की त्यांनी प्रशांत परिचारक यांनी तुतारी हाती घ्यावी। अर्थातच परिचारक कुटुंब आणि मोहिते पाटील कुटुंब यांचे जुने राजकीय संबंध आहेत। त्याचबरोबर परिचारक कुटुंबाचे शरद पवार यांच्याशीही जुने राजकीय संबंध आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी परिचारक हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतील आणि ते तुतारी हातात घेतील अशी ही शक्यता दिसत आहे। त्याचबरोबर मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार राजन पाटील यांचं वर्चस्व गेल्या 30-35 वर्षापासून पाहायला मिळतंय। राजन पाटील हे सध्या अजित पवार यांच्या बरोबर आहेत, परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतर राजन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटी सातत्याने झालेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळं आणि राजन पाटील हे शरद पवार यांच्या बरोबर येतील अशा पद्धतीची चर्चा सुद्धा सध्या मोहोळ तालुक्यामध्ये होताना दिसते। भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करून मोहोळचे राजन पाटील हे महत्त्वाचा निर्णय सुद्धा घेऊ शकतात। म्हणजेच मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा जरी राखीव असला तरी सुद्धा यशवंत माने हे मोहोळचे आमदार आहेत, परंतु त्यांना निवडून आणण्यामध्ये
राजन पाटील यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे। त्यामुळे जर राजन पाटील हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या बरोबर आले तर त्यामध्ये मोहिते पाटील यांची भूमिका ही महत्वाची राहणार आहे। सोलापूर शहरमध्ये काँग्रेस पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळतं, परंतु सोलापूर शहरमध्ये जे काही 2-3 विधानसभा मतदारसंघ येतात, यामध्ये ज्यावेळी जे विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येतील त्यामध्ये उमेदवार ठरवताना मोहिते पाटील यांची भूमिका सुद्धा महत्वाची राहील। कारण प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे। मोहोळ आणि पंढरपूर मंगळवेढा या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये जे निर्णायक लीड प्रणिती शिंदे यांना मिळालं, त्याच लीडच्या बळावरती खरं तर प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवलेला आहे। आणि या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांना मानणारा गट हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळं मोहिते पाटील यांचं राजकीय महत्व हे सुशील कुमार शिंदे यांना चांगलंच माहीत आहे। त्यामुळे एकंदरीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची भूमिका ही विधानसभा निवडणुकीत आणि सोलापूर जिल्ह्यामधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार असोत अथवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असो अथवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ठरवणे असो, त्यांची नावं फायनल करणं असो, यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचा सल्ला हा अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे। विजयसिंह मोहिते पाटील हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजकीय यश कसं मिळवावं, राजकारणाची हवा कोणत्या दिशेने वाहते याची चांगली जाणीव किंवा जाण ही विजयसिंह मोहिते पाटील यांना आहे। त्यामुळेच एवढ्या अडचणीच्या राजकारणामध्ये सुद्धा मोहिते पाटील हे टिकून आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपला गट हा प्रबळ केलेला आहे किंवा एकंदरीत सत्ता म्हणजे सत्तेमध्ये आपलं स्थान पुन्हा एकदा भक्कम केलेलं दिसून येत आहे। विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोहिते पाटलांची भूमिका ही महत्वाची राहील। मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील नवीन पिढी आणि यामध्ये प्रामुख्याने विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील असोत अथवा माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असो, यांची राजकारण करण्याची पद्धत, जनतेच्या समस्या अडीअडचणी जाणून घेण्याची पद्धत आणि एकंदरीत थेट जनतेशी संवाद साधण्याची पद्धत ही एकंदरीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कामाची आठवण करून देणारी आहे। त्याचबरोबर ग्राउंड लेवलला जाऊन काम करण्याच्या या अनोख्या पद्धतीमुळे जनतेशी थेट संपर्क किंवा संवाद साधण्यात मोहिते पाटील कुटुंब हे यशस्वी होताना दिसते आणि पुन्हा एकदा आपले जुने समर्थक त्याचबरोबर नवे समर्थक जोडण्यात मोहिते पाटील कुटुंबाला यश मिळताना दिसते। ज्या पद्धतीनं गेल्या 3-4 महिन्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा रणजितसिंह मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत, ती सक्रियता पाहायला गेली तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असो, मानखटाव विधानसभा मतदारसंघ असो अथवा सांगोला, माडा, करमाळा, पंढरपूर, मोहोळ या विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांनी आपला संपर्क हा झपाट्याने वाढवलेला आहे आणि एका दिवसामध्ये ते कित्येक गावांचा दौरा करत आहेत। म्हणजेच या जनसंपर्क दौऱ्यामधून एकंदरीत विधानसभेची तयारी आणि लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न हा मोहिते पाटील यांचा आहे आणि विशेष करून धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील। रणजितसिंह मोहिते पाटील हे जरी भारतीय जनता पक्षामध्ये असले तरी सुद्धा ते केव्हाही शरद पवार यांच्या बरोबर येतील अशा पद्धतीची चर्चा सुद्धा सध्या सुरू आहे। त्यामुळे एकंदरीत मोहिते पाटील यांचा म्हणजेच विजयसिंह मोहिते पाटील यांचा अनुभव
नव्या पिढीची म्हणजेच मोहिते पाटील कुटुंबातील नव्या पिढीची ऊर्जा आणि एकंदरीत त्यांचं सक्षम नेतृत्व आणि एकंदरीत मोहिते पाटील कुटुंबाची सक्रियता यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोहिते पाटील हे आपलं राजकीय स्थान भक्कमपणे मिळवताना पाहायला मिळत आहेत किंवा एकंदरीत जे जुने सोनेरी दिवस मोहिते पाटील यांनी पाहिले होते किंवा त्यांनी जे वर्चस्व ठेवलेलं होतं तेच वर्चस्व पुन्हा एकदा मोहिते पाटील मिळवताना दिसत आहेत. म्हणजेच एकंदरीत येणाऱ्या विधानसभा निवडणूक असो अथवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत यामध्ये मोहिते पाटील कुटुंबाची भूमिका आणि एकंदरीत मोहिते पाटील गटाची भूमिका आणि त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची भूमिका ही निर्णायक आणि महत्त्वाची राहील हे मात्र नक्की. धन्यवाद. व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.